हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोथिंबीर भजी। तर आपण खूप भजी खाल्लेली असतील, कांदा भजी, बटाटा भजी। आज मी कोथिंबीर भजी बनवत आहे। तर चला, तर मी ही मोठी जुडी होती ती निवडून धुवून स्वच्छ धुवून मी निथळण्यासाठी ठेवलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे। आता यातले पाणी सगळे गळून गेलेले आहे। आता हिला काढून घेऊया। अशा प्रकारे काढून घेत आहे। ही कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, पोटासाठी चांगली असते। याने खूप काही विकार आपल्याला होत नाहीत, विकार बरे होतात। अशा प्रकारची कोथिंबीर ही आता कोथिंबीर भजी बनवली म्हणजे आवडीने सर्व खातात, त्यामुळे सगळ्यांना हा आहार मिळतो। अशा प्रकारची मी कोथिंबीर घेतलेली आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत आले लसूण पेस्ट। मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता ही सगळी आपण याला लावून घेऊया, कोथिंबीरीला चोळून घेऊया। आता याच्यात काही बेसिकचे मसाले घालणार आहोत। हे काळे मीठ अर्धा चमचा, जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा घरगुती लाल तिखट घेतलेली आहे, कश्मीरी अर्धा चमचा घेतलेली आहे लाल मिरची, हळद पावडर पाव चमचा हिंग घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, नॉर्मल मीठ घेतलेले आहे चवीनुसार, धने पावडर आणि काळे मीठ। हे सर्व मसाले यात घालून घेऊया, मिक्स करूया। सर्व बाजूने लागेल असे आपण चोळून घेऊया मसाले। कोथिंबीर भजी ही खमंग आणि खूप चविष्ट होतात। अशा प्रकारे सर्व मसाले चोळून घेतलेले आहेत। आता यामध्ये 2 चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, ही घालून घेऊया, चोळून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत डाळीचं पीठ। मी 1 कप डाळीचे पीठ घेतलेले आहे। यात थोडे थोडे करून मिक्स करूया। सर्व पीठ घेतलेले आहे। आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊ। आणखी 2 चमचे घालते। आणखी 2 चमचे घालूया। अशा प्रकारे आपले मिक्स तयार झालेले आहे। आता पुढची तयारी करेपर्यंत झाकून ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, एका बाजूला मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। बॅटरमध्ये आता आपण 1 पिंच सोडा घालून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा पाणी घालूया आणि म्हणजे आपला सोडा रिॲक्ट करेल आणि मिक्स करून घेऊया, चांगले हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया। आणखीन 1 चमचा पाणी घालत आहे।
बॅटर आपले घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी पाणी घातले आहे. अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे. आता आपले एकीकडे तेल तापत आहे. तेल चांगले तापून देऊया. तेल तापलेले आहे. आता आपण थोडे थोडे भजे घालून घेऊया. छोटे छोटेच घालायचे आहे. अशा प्रकारे सर्व भजी घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपली भजी एक साईड थोडीशी भाजलेली आहे. आता आपण याला उलटवूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळत आहे. अशा प्रकारे आपण तळून घेत आहोत. आपल्याला उलटवेपर्यंत हाय फ्लेमवर लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहे. नंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे, लो फ्लेम करायची आहे आणि ते आतमध्ये पर्यंत तळून होतील अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भजी तळून घेतलेली आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपली भजी काढून घेते. बघू शकता आपण, अशा प्रकारची मी भजी काढली आहे. आता मी दुसऱ्या बॅचची घालून घेते. बघू शकता आपण, मी दुसऱ्या बॅचची घालून घेत आहे. अशा प्रकारे सर्व भजी घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, दुसरा बॅचही तळून झालेला आहे. काढून घेऊया. अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहे. आणखीन काही बॅटर राहिलेले आहे, तेही घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, मी तिसरी बॅच पण घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण भजी तळून घेत आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले भजी बनवून तयार झालेली आहे. खूप खुसखुशीत झालेली आहे. अशा आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी भजी आपली बनवून तयार झालेली आहे. खूप सुंदर बनलेली आहे आणि खमंग वासही येत आहे. तर तुम्ही पिकनिकमध्ये, मुलांच्या डब्यामध्ये किंवा फावल्या वेळामध्ये, नैवेद्यामध्ये अशा प्रकारची भजी बनवू शकता. खूप सुंदर लागतात आणि हेल्दी पण आहे. कोथिंबीर ही आपल्या सर्व पदार्थांमध्ये असते. तर अशा प्रकारची भजी बनवून तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. अशा प्रकारची मी भजी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.